सकाळच्या भगवद्गीता चर्चेमध्ये जे आपण 108 महत्वपूर्ण श्लोक बघत आहोत त्या चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्रा मैया, सुदर्शन भगवान आणि सगळे आचार्य, सगळे गुरु यांच्या चरणी प्रणाम करून, विशेषतः इथं उपस्थित भक्तांच्या चरणी प्रणाम करून आज आपण आपल्या चर्चेची सुरुवात करत आहोत। आज आपला श्लोक आहे भगवद्गीतेचा मधला भाग 7 ते 12 अध्याय भगवत ज्ञानाविषयी भगवान आपल्याला सविस्तर रीतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यातील आज आपला 7वा अध्याय श्लोक 3 हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। भगवंताच्या तत्वज्ञानाची दुर्मिळता तर विज्ञानाची विरळता याविषयी आपल्याला समजायला मिळणार आहे। तर आपण श्लोक वाचन करूया। श्री भगवान उवाच, श्री भगवान उवाच, सॉरी मी पहिला श्लोक वाचत होते, सॉरी। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यतताम् अपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः। हरे कृष्ण। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः। कोणी वाचू इच्छितो? हरे कृष्ण माताजी। वाचा माताजी। मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः। अजून कोणी वाचण्याची इच्छा करत आहे? कोणी? मंगला माताजी, अभिजित प्रभुजी। हरे कृष्ण। भाषांतर तथा तात्पर्य। सहस्रामध्ये मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो। तात्पर्य, मनुष्यांचे विविध स्तर आहेत आणि सहस्र मनुष्यांपैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, परमसत्य म्हणजे काय हे जाणण्या इतपत दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते। सामान्यतः मानव प्राणी केवळ आहार, निद्रा, भय आणि मैथुन इत्यादी पशुवृत्तीमध्येच युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञान प्राप्तीमध्ये स्वारस्य असते। दिव्य ज्ञान, आत्म्याविषयीचे ज्ञान, परमात्म्याविषयीचे ज्ञान आणि ध्यान, सांख्य, जड चैतन्यामधील भेद या योगांद्वारे आत्मसाक्षात्काराच्या प्रक्रियेविषयीचे ज्ञान जाणण्यास उत्सुक असणाऱ्या जिज्ञासूंसाठी भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय आहेत। तथापि केवळ कृष्ण भावनाभावित भक्तच श्रीकृष्णाला जाणू शकतात। इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल, कारण ब्रह्मानुभूती श्रीकृष्णाला जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे। श्रीकृष्ण परमपुरुष आहेत, पण त्याच वेळी ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्या पलीकडे आहेत। श्रीकृष्णाला जाणण्याच्या प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानी जण गोंधळून जातात। निर्विशेष तत्वज्ञानाचे अग्रणी आणि श्रीपाद शंकराचार्य यांनी आपल्या गीता भाष्यामध्ये श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णाचा भगवान म्हणून स्वीकार करीत नाही। याचे कारण म्हणजे मनुष्याला निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली असली तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे। श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान, सर्व कारणांचे परम कारण, आदि पुरुष श्री गोविंद आहेत। ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारणम। भक्तांना भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान होणे कठीण आहे।
भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे. अभक्त म्हणत असले तरी ते भक्ती मार्गाचे आचरण करू शकत नाही. अभक्त भक्ती मार्ग सोपा असल्याचे म्हणत असतील तर मग ते इतर कठीण मार्गाचा अभ्यास का करतात? वस्तुतः भक्ती मार्ग हा इतका सोपा नाही. भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती सोपी असू शकेल, परंतु शास्त्रसंमत विधी विधानांनुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भक्ती मार्गावर भ्रष्ट होतात. श्री रूप गोस्वामी भक्ती रसामृत सिंधू 1.2.1 लिहितात. श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्र विधिंबिना एकांतिकी अरे भक्ती उत्पाताय एव कल्पते. उपनिषदे पुराणे नारद पंचरात्र इत्यादी सारख्या प्रमाणित वैदिक शास्त्रांची उपेक्षा करून जी भगवत भक्ती केली जाते ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच आहेत. ब्रह्मानुभूती झालेला निर्विशेषवादी ज्ञानी उपासक आणि किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेला योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे यशोदानंदन किंवा पार्थसारथी रूप समजू शकत नाही. मोठमोठ्या देवतांना सुद्धा कधी कधी श्रीकृष्णाविषयी संभ्रम निर्माण होतो. मुह्यंती यत् सूरय भगवंत म्हणतात माम तू वेद न कश्चन, मला तत्वतः कोणी जाणू शकत नाही. आणि जर कोणी श्रीकृष्णाला जाणत असेल तर स महात्मा सुदुर्लभ, असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. म्हणून मनुष्य जोपर्यंत भगवत भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्वज्ञानी असो, भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तांवर असीम कृपा असल्या कारणाने केवळ शुद्ध भक्तांना सर्व कारणांचे कारण असणारे, सर्व शक्तिमान आणि सर्व ऐश्वर्याने युक्त असणारे बल, यश, श्री, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या गुणांचे अल्पज्ञान होऊ शकते. ब्रह्मानुभूतीची परमावधी म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि केवळ भक्त असताना तत्वतः जाणू शकतात. याच भक्ती रसामृत सिंधू मध्ये 1.2.234 सांगण्यात आले आहे की अतः श्रीकृष्ण नामादि न भवेत ग्राह्यम इंद्रियैः सेवन्मुख जिह्वा आदौ स्वयं एव स्मृती अदः. अपूर्ण आणि मंद इंद्रियांद्वारे कोणी भगवान श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही, परंतु भक्तांनी केलेल्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन ते स्वतः भक्तांपुढे प्रगट होतात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतलं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. आज आपण जगन्नाथजी, बलदेवजी, सुभद्रा मैया, सुदर्शन भगवान, सगळे आचार्य, सगळे गुरु आणि तिथं उपस्थित सगळ्या भक्तांच्या चरणी प्रणाम करून मी कृपेची याचना करते की आज आपला हा जो महत्वपूर्ण श्लोक आहे तो आपण चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला चांगल्या प्रकारे समजून घेता यावं यासाठी भगवंताने आपल्यावर कृपा करावी.
कृपेची याचना करत आपण या श्लोकाला सुरुवात करत आहोत. आपण बघितलं की पहिले 6 जे अध्याय आपले पूर्ण झाले त्यातल्या 7 शेवटच्या श्लोकात म्हणजे 6.47 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की जो योगी पूर्ण श्रद्धेने त्यांच्यामध्ये सतत मन स्थिर करतो आणि त्यांचाच विचार करतो तो सर्व योगिनीमध्ये सर्वोत्तम आहे. मद्गतेन अंत आत्मना. नंतर आपल्याला आता आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. त्या अध्यायाची त्यांनी 6 विभागात विभागणी केलेली आहे. पहिला विभाग आहे श्लोक 1 ते 3. त्यात फक्त आपल्याला कृष्णांविषयी ऐकायचं आहे आणि ऐकून आपल्याला श्रीकृष्णाला समजून घ्यायचं आहे. दुसरा विभाग आहे तो श्लोक 4 ते 12. श्रीकृष्णांच्या भौतिक व आध्यात्मिक शक्तीविषयी आपल्याला त्यात माहिती मिळणार आहे. 13 ते 14 मध्ये श्रीकृष्णांवर गुणांचं नियंत्रण कसं करायचं तर ते शरणागती मुळे होतं. तर 15 ते 19 मध्ये अधार्मिक शरण जात नाहीत, धर्मातले फक्त शरण जातात भगवंतांना. आणि 20 ते 25 मध्ये देवतांची उपासना पण निराकारवाद काय आहे त्याविषयी माहिती मिळणार आहे. 6व्या विभागात 26 ते 30 मोह व श्रीकृष्णाला जाणून मुक्ती म्हणजे आपला मोह नष्ट झाला, आपण पूर्णपणे श्रीकृष्णाला जाणू शकलो तर आपली मुक्ती कशी होते त्याविषयी आपल्याला या श्लोका या अध्यायात आपल्याला समजणार आहे. तर आपण बघितलं की मनुष्याणाम सहस्रेषु म्हणजे हजारो सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी तत्वतः जाणतो. या ठिकाणी आपल्याला 3 शब्द महत्वपूर्ण आहेत या श्लोकामध्ये. यतती, सिद्धय आणि तत्वतः. यतती म्हणजे प्रयत्न, सिद्धय आध्यात्मिक उन्नतीसाठी, तत्वतः म्हणजे पूर्णपणे. जो आध्यात्मिक प्रगतीमध्ये म्हणजे आध्यात्मिक ज्ञानामध्ये आध्यात्मिकतेमध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्न करतो तो भगवंताला तत्वतः कच्चित माम वेती तत्वतः मला तोच जाणू शकतो. आता आपण म्हणाल की आध्यात्मिक जिज्ञासा फार दुर्मिळ आहे, कारण सगळे लोक आध्यात्मिक जिज्ञासा करत नाही. तर ते सगळे लोक अन्न, पैसा, प्रतिष्ठा, कुटुंब यातच आपलं जीवन संपवतात आणि त्यातच आपल्याला सफलता प्राप्त झाली आहे किंवा होऊ शकते असं त्यांचा विचार असतो. तर याविषयी आपल्याला प्रभुपादजी म्हणतात रियल रिअलायझेशन बिगिन व्हेन वन आस्क्स हू एम आय अँड हू इज गॉड. म्हणजे की एखादा जेव्हा मी कोण आणि भगवंत कोण याविषयी विचार करतो आणि त्याविषयी त्याला ज्ञान प्रकट होते, त्याचे विचार प्रकट होतात, तेव्हाच खरं आपल्या भक्तीला सुरुवात होते. सिद्धी म्हणजे भक्ती नव्हे. काही लोक योग सिद्धी, ज्ञान सिद्धी, तपश्चर्या करतात, पण भगवंताची भक्ती नसल्यास भगवंताचे तत्वज्ञान समजत नाही. केवळ ज्ञान नव्हे तर प्रेम हवे. केवळ ज्ञान प्राप्त करून आपण भगवंताची प्राप्ती नाही करू शकत. आपल्याला ज्या वेळेला आपण भगवंताचं प्रेम प्राप्त करायचं असेल तर शरणागतीने आपण त्यांना काय करायला पाहिजे, शरण गेलं पाहिजे आणि त्यांची आश्रय स्वीकारला पाहिजे. आताच आपण सकाळच्या लेक्चर मध्ये आश्रय कसा घेतला व्रजवासीने त्याविषयी खूप सुंदर आहे. आणि गोप बाल बनून कृष्णा कशी गायींना गायींचं चारण करायचे, त्यांना चारायला न्यायचे, मनामध्ये जंगलामध्ये चारण्यासाठी न्यायचे आणि कसे ते बंशी बासुरी वाजवायचे. खूप सुंदर आपण सकाळी ऐकलं आणि त्यामुळे ते बासुरी असं वाटायचं की आपल्या कानात बासुरीचे आवाज येत आहे आणि त्या मुळे मंत्रमुग्ध होऊन आपण सगळं काही विसरून गेलो होतो. संस्कृत मध्ये अशी कल्पना आहे, हे समाजामध्ये अशी कल्पना आहे की धर्मपत्नी म्हणजे पत्नी धर्म पालनासाठी असते, परंतु लोक उलटे समजतात. धर्म पत्नीसाठी आहे, पत्नी धर्म करेल आणि मी रिकामा राहील, मला जे हवं ते मी करेल असं पुरुष वर्ग समजतात. आणि म्हणूनच आपण बघतो की जेव्हा मोठ्या प्रमाणात भागवत चर्चा सुरू असते किंवा मोठमोठे
प्रकल्प राबवले जातात, कथा होतात. कथा पंडालात आपल्याला केवळ बायकांची संख्या जास्त दिसते. खरे तर धर्म, धर्म नंतर अर्थ, अर्थ नंतर काम आणि शेवटी मोक्ष या क्रमाने जीवन असायला हवे. परंतु लोक धर्माचा उपयोग फक्त अर्थ आणि कामासाठी करतात. आणि सिद्धी म्हणजे काय, तर फार थोडे लोक मुक्तीसाठी प्रयत्न करतात. त्यांना वाटतं की सिद्धी म्हणजे भौतिक यश नव्हे, मुक्ती आणि पारमार्थिक पूर्णता. आणि ते जे करतात त्यातही विविध समज असतात. कोणी ब्रह्माला अंतिम सत्य म्हणतात, कोणी परमात्म्याला म्हणतो. परंतु भगवानाच्या पूर्ण सौंदर्य, ऐश्वर्य, माधुर्याने युक्त स्वरूपाला जाणणे दुर्मिळ आहे. आणि या दुर्मिळ ज्ञानाकडेच आपल्या लक्ष वेधण्याचं काम आपले जे प्रभुपादजी आहेत किंवा जे गुरु महाराज आहेत किंवा जे विविध आचार्य होऊन गेले, त्यांनी आपलं लक्ष इकडे केंद्रित करून भक्तीकडे आपल्याला वळण्यासाठी खूप काही आपल्याला साहित्य दिलेलं आहे. आणि ते साहित्य आपण गुरु महाराजांच्या उपदेशातून ऐकत असतो. भगवंतांना एक अवतार, 2 सरशक्तिमान, 3 सर्वांचा प्रिय सखा, 4 व्रजांचा नंदलाल अशा सर्व रूपात ओळखणे हेच तत्वज्ञान आहे खरं, बाकी दुसरं काही नाही. विदाऊट भक्ती कृष्णा कॅनॉट बी अंडरस्टूड. आमचे परत पूज्य राधानाथ स्वामी महाराज म्हणतात, गॉड रिव्हील्स हिमसेल्फ ओनली टू अ सरेंडर हार्ट. आणि कसं ते प्रगट होतात त्याविषयी आपण एक कथा बघूया. एका खोलीमध्ये, म्हणजे हिरा आणि दिवा याची गोष्ट आहे. एका खोलीमध्ये अंधार होता. त्या अंधाऱ्या खोलीत हिरा पडलेला होता, दिसत नव्हता तो. बरेच लोक आले, त्या खोलीतून आले, बाहेर गेले. कोणी झाडू मारत होतं, तर कोणी फर्निचर इकडे तिकडे करत होतं त्या खोलीमध्ये. तिथं पडलेला हिरा मात्र कोणाला दिसला नाही. परंतु एक व्यक्ती आली आणि त्याने दिवा पेटवला आणि जसा उजेड पूर्ण खोलीत पसरला तसंच त्याला हिरा सापडला. तसंच आपल्या जो अंधकार आहे त्या अंधकाराला जर दूर करायचं असेल तर आपल्याला हा भक्तिरूपी दिवा पेटवला पाहिजे. आणि भक्तिरूपी दिवा पेटवला म्हणजे आपल्याला सगळं भगवंताचं ज्ञान प्रकट होईल आणि आपला जो सत्य मार्ग आहे तो आपल्याला मिळेल. ज्ञान, योग, कर्म हे काय झाडू प्रमाणे आहे आणि भक्ती ही दिव्याप्रमाणे. म्हणूनच म्हटलं जातं भक्तीशिवाय कृष्ण मिळत नाही. असंच एकदा फिरता फिरता एक साधू एका संत महाराज म्हणा किंवा गुरु म्हणा त्यांच्याकडे आला आणि त्याने विचारलं की मी आयुष्यभर देव शोधत होतो, परंतु मला देव प्राप्त झाला नाही. असं का? तुम्ही म्हणतात की भगवंत भगवंत असं तुम्ही बोलत असतात, पण ऍक्च्युअल भगवंत मला भेटलेच नाहीत, दिसलेच नाहीत. त्यावेळेला त्या संतांनी उत्तर दिलं, तू शोधत होतास हे खरंय, पण तू कशा प्रकारे शोधत होतास याचा विचार केला काय? तू शोधत होतास पण समर्पण केलं का? जोपर्यंत तू समर्पण केलं नाही तर तुला भगवंत दिसणार कसे? आपल्याला त्यातून हेच दाखवलेले प्रभुपादांनी की समर्पणाशिवाय तत्वज्ञान समजत नाही. हजारात एक जिज्ञासू, कोटीत एक भक्त होई. ज्ञान तप वैराग्य जरी होई, प्रेमा वाचून कृष्ण न पाई. हजारात एक शोधतो वाट, कोटीत एक देतो आपले हात. ज्ञान थकते तप थांबते, प्रेमातच कृष्ण होतात साक्षात. तर आपल्याला समजायला येतं की जेव्हा आपण पूर्णपणे शरण घेतो भगवंताची, तेव्हा आपल्याला भगवंत साक्षात प्रगट होतात समोर. आणि इथं हा जो श्लोक आहे, या श्लोकातून आपल्याला जो भाव सांगितलेला आहे प्रभुपादांनी तो म्हणजे काय, कृष्णांना ओळखणे ही भौतिक गोष्ट नाहीये, तर ती हृदयाची पात्रता आहे. याचा जर गुढार्थ बघायला गेलो आपण तर काय होतं, एक बहुसंख्य लोक काय करतात, देह, सुख, पैसा यात आयुष्य घालवतात. 2, मी कोण हा प्रश्न येतच नाही. सिद्धी म्हणजे काय नाही, योग सिद्धी ज्ञान तप ही साधने होत, ती
साध्य नाही. भक्ती नसल्यास कृष्ण उघड होत नाही. आणि मला कोणी पूर्णपणे जाणतो त्याविषयी आपल्याला याच्यामध्ये सांगितलंय की कृष्ण सर्वोच्च पुरुषोत्तम आहोत. मित्र, स्वामी, नंदलाल सर्व भावात ओळख करून घेणं तेच महत्वपूर्ण आहे. तेच 3 गुणार्थ आपल्याला या श्लोकातून मिळतात. आणि म्हणूनच प्रभुपाद म्हणतात की भक्तीशिवाय कृष्ण समजत नाही. भक्ती म्हणजे नम्रता, शरणागती, सतत स्मरण करणे. तो असंच एकदा काय झालं की एक व्यक्ती चालत होता, त्याला किल्ली सापडली आणि समोर राजवाडा होता. तो राजवाडा बंद होता. अनेक लोक जोर देत होते त्या दाराला उघडण्यासाठी की उघडून आपण आत जाऊया. पण एकाकडूनही ते उघडलं गेलं नाही. आणि ती जी किल्ली ज्याला सापडली ते एक छोटासा बालक होता. तो मुलगा आला, त्याने दाराला किल्ली लावली आणि दार उघडला. तर यावरून आपल्याला काय दाखवतात ते कृष्ण की बोध, ज्ञान, बल, ताप हे काय की जोर लावणाऱ्या माणसांनी जो जोर लावलाय त्या जोराप्रमाणे आहे. आणि भक्ती ही किल्लीवर जेव्हा आपण भक्तीची किल्ली लावू, तिला फिरवू, तेव्हा सगळं काही आपल्या समोर प्रगट होणार. मग आपल्याला यातून काय शिकायचं आहे आपल्या जीवनात, आपल्याला काय संदेश मिळतो या श्लोकापासून? तर रोज हरिनाम जप करायचा आहे. मी कोण पेक्षा कृष्ण कोण, हा जो प्रश्न आहे त्याला सतत आठवणीत ठेवून आपल्याला विचार करायचा त्याविषयी. अहंकार नव्हे तर नम्रता वाढवायची. 4 भक्तांच्या संगतीत आपल्याला राहायचं आहे. आणि कृष्ण मला पाहत आहेत हा भाव आपल्यामध्ये असायला हवा. भक्तांची संगत जेवढी महत्वपूर्ण आहे तेवढी त्यांच्या संगतीतच आपण भक्ती करू शकतो ना. तेवढं दुसरं काही महत्वपूर्ण नाही. अहंकार ऑटोमॅटिक भक्तांच्या संगतीत आलो आणि आपण भगवत कथा, भगवद्गीता, भागवतमचं नित्य नियमाने पठण करत गेलो, ऐकत गेलो तर आपला अहंकार कमी होतो आणि कृतज्ञता ऑटोमॅटिक आपल्यामध्ये येत जाते. आणि म्हणूनच आपल्याला जर या श्लोकाचं समापन करायचं असेल तर आपण म्हणू शकतो की जे हरिनामात स्थिर असतात त्यांच्यासाठी हा जो श्लोक आहे फक्त ज्ञान नाही तर अनुभव रूपी एक धन आहे. अनुभव रूपी एक त्याची संपत्ती आहे. आणि म्हणून आपण भगवंतांना जेव्हा बघतो तो याचा सार जो आपल्याला मिळतो या श्लोकातून, हजारात एक साधक भगवंतांना शरण जातो आणि सिद्धीतूनही एखादाच भक्त बनतो. आणि कृष्ण ज्ञान जो त्याला कृष्णाला शरण जातो त्यांना जेव्हा तत्वता ओळखतो तेव्हा त्याला कृष्ण ज्ञान प्राप्त होते आणि कृष्णाची भक्ती पण प्राप्त होते. म्हणून आपल्याला प्रार्थना करायची, हे कृष्णा मला ज्ञानी नको बनव किंवा मला ज्ञान नको देऊ भले, पण मला तुझा भक्त कर, तुझा भक्त कर, तुझा भक्त कर. हरे कृष्ण. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. तुम्ही खूप चांगल्या प्रकाराने आम्हाला याची ही माहिती दिली की कसं भगवंतांचं हे जे ज्ञान आहे त्याची दुर्मिळता आहे आणि हजारो लोकांमध्ये कोणीतरी या ज्ञानासाठी पात्र ठरतं. मनुष्यानाम सहस्रेत. आणि त्यातीलही कोणीतरी सिद्धीसाठी प्रयत्न करतो. इततामपि सिद्धानां. आणि जे सिद्धी प्रयत्न करतात त्यांच्यातही कश्चित माम वेत्ती तत्वता, म्हणजे अत्यंत थोडे लोक कृष्ण तत्व जाणतात. तुम्ही खूप चांगल्या भाषेमध्ये सोपं करून आम्हाला समजवलं की दुर्दैवाने आजकाल जी मनुष्य आहेत त्यांना प्राणीमात्र प्रवृत्तीमध्ये गुंतलेले असतात. खाणं, पिणं, झोपणं, संरक्षण इत्यादी. आणि भौतिकवादी लोक याच्यामध्ये गुंतलेले असल्यामुळे दुर्दैवाने भगवत्तेकडे किंवा आध्यात्मिकतेकडे कधी वळायलाच मिळत नाही.
आणि जे धर्माच्या गोष्टी करतात ते सुद्धा धर्माचा उपयोग काय करतात, तर धर्म अर्थ कामापुरताच करतात. तर भौतिकतेचाही धर्माचाही वापर भौतिकतेसाठी, जसं हनुमानजींचं उदाहरण आहे पहा. लोक हनुमानजींकडे जातात आणि म्हणतात, तुम तो हो बाल ब्रह्मचारी, मुझे दे दो एक नारी. तर कसं, तर पूर्णपणे कर्मकांड स्तरावर सगळं भगवंतांच्याकडे प्रार्थना करायला जातात. तर हे खूपच महत्वपूर्ण हा माहिती आता तुम्ही आम्हाला दिली की सिद्धी म्हणजे काय. सिद्ध आहे इथे जे शब्द आला तर ते भौतिक यशासाठी नव्हतं, तर मुक्ती आणि परमार्थिक परिपूर्णता, ज्याला आम्ही ट्रान्सेंडेंट्स म्हणतो, त्यासाठी त्याची आवश्यकता आहे, ते भगवंत सांगतात. आणि ही श्रीकृष्णांची पद्धत आहे दुर्मिळ ज्ञानाकडे लक्ष वेधण्यासाठी. जसं एखादी ब्रेकिंग न्यूज असते ना, की लोकांना ती सर्वात आधी जाणून घ्यायची असते, ताजी बातमी. तसंच श्रीकृष्ण अर्जुनाचे लक्ष वेधत आहे, मी तुला अत्यंत दुर्मिळ ज्ञान सांगत आहे, कृपया ते समजून. आणि म्हणून हे महत्वपूर्ण जी चर्चा आहे ती आता सुरू झालेली आहे. भक्तीविषयीची ही चर्चा आहे. आणि भक्तिरसामृतामध्ये सांगितल्याशिवाय की ऍक्च्युअली केल्याशिवाय भक्ती होत नाही, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. आणि कोण श्रीकृष्णाला जाणू शकतो, तर केवळ शुद्ध भक्त आणि भक्ती सेवेच्या माध्यमातून. पूर्णपणे जाणू शकतात का, तर त्यांच्या अचिंत्य दिव्य गुणांचा केवळ काही अंशच जाणता येतो. पण जेवढा जाणता येतो तो जर आपण जाणून घेतला आणि आपण भक्तीमध्ये लागून राहिलो, तर आपल्याला वैकुंठ प्राप्त निश्चित होऊ शकतो. हरे कृष्ण. आम्हाला हे सर्व माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.